रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने श्रीमती रक्षा निखिल खडसे यांना उमेदवारी जाहीर केली। प्रदेश कार्यालयातून संघटन सरचिटणीस रवींद्र भुसारी यांच्या स्वाक्षरीचं पत्र खुद्द हरिभाऊ जावळे यांच्यासह भाजपच्या जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात आलं। विशेष परिस्थितीनुसार केंद्रीय निवडणूक समितीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी रक्षा खडसे यांची उमेदवारी निश्चित केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं। मतदारसंघ कोणाला जाणार आहे, राष्ट्रवादी का काँग्रेस याची कल्पना नव्हती, उमेदवार कोण आहे याची कल्पना नव्हती। परंतु नंतरच्या कालखंडामध्ये बदलती परिस्थिती लक्षात घेता आणि त्याबरोबर कार्यकर्त्यांचा आग्रह, इथली बदलती परिस्थिती आणि पक्षाला निवडून येण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न किंवा निवडून येण्याची शक्यता या सगळ्या बाबींचं सर्वेक्षण केल्यानंतर या ठिकाणी उमेदवाराचा बदल पॉवरफुल उमेदवार आणखी देण्याचा प्रयत्न केला। गेल्या 7 वर्षापासून चांगलंच काम केलेले आहे, चांगलं काम केलेलं आहे त्यांनी मतदारसंघामध्ये। फक्त एकच कारण होतं की मनीष जैन त्यांनी जे आवाहन केलं त्याच्यासाठी फक्त उमेदवारी बदलली गेलेली आहे, कारण भाऊंचा आधीपासून आग्रह होता की उमेदवारी बदलली जाणार नाही, ते हरिभाऊंचीच राहणार आहे। यात आपण सर्वप्रथम पाहूया, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्यानं प्रवेश करणाऱ्या रक्षा खडसे नेमक्या कोण आहेत? रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा BSc कॉम्प्युटरपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे। 2010 पासून भारतीय जनता पक्षाच्या पक्ष संघटनेत कार्य, कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि चांगदेव रुईखेडा येथून जिल्हा परिषदेच्या सदस्य। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अभिजित कुलकर्णी आहेत। अभिजित कुलकर्णी, रावेर मतदारसंघाचं संपूर्ण चित्रच या प्रकारानं बदलून गेलेलं आहे। आपण पाहताय रक्षा खडसे यांच्या एंट्रीमुळे मनीष जैन अडचणीत येत आहेत का हरिभाऊ जावळे यांनी स्वच्छपणे माघार घेतल्यानं भारतीय जनता पक्षाची प्रतिमा उंचावलेली आहे आणि रक्षा खडसे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे। नेमकी काय परिस्थिती आता, काय विश्लेषण कराल? नाही, आपण म्हणत तसं आता ही लढत अधिकच रंगतदार ठरणार आहे। मुळात या सगळ्या प्रकाराची सुरुवात झाली की ज्याला आपण म्हणतो आव्हान प्रति आव्हान, त्याच्यातून आपल्याला माहिती असेल की ईश्वरलाल जैनांनी मध्यंतरी एक स्टेटमेंट केलं की माझ्या विरुद्ध जावळेंच्या ऐवजी खडसे किंवा त्यांच्या सुनेनी जर उभं राहिल्या तर असं आव्हान त्यांनी दिल्यामुळे तो प्रतिष्ठेचा प्रश्न झाला तिथे स्थानिक पातळीवर, आणि त्यातून आता ही रक्षा खडसे यांची उमेदवारी पुढे आली असं सांगितलं जातंय। तर एकतर जावळे यांचा जो काही मतदारसंघातला संपर्क होता किंवा काय त्यातल्या काही उणीवा असतील किंवा काही असतील तर त्या आता निश्चितपणे भरून येतील। अनेक खडसेंचा आतापर्यंतचा असलेला अनुभव आणि त्यांचं असलेलं नेटवर्किंग तिथलं, या सगळ्याच्यामुळे आता पहिल्याच्या तुलनेत लढत निश्चित रंगतदार होईल। आणि त्यांना सुद्धा जे काही बॅकग्राऊंड आहे रक्षा खडसेंना, त्या आता जिल्हा परिषदेत आहेत आणि या सगळ्या बाबी बघता त्यांचं स्वतःचं पण एक व्यक्तिमत्व आहे आणि त्याला खडसेंचं सगळं पाठबळ मिळणार आहे। तर या सगळ्या परिस्थितीत आपल्याला बघता येईल की तो सामना खूप रंगतदार होणार आहे। अभिजित, त्या ठिकाणचं जे जातीचं समीकरण आहे ते जातीचं समीकरण अतिशय इंटरेस्टिंग आहे। लेवा पाटील समाजाचं प्रभुत्व आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। एक प्रकारे या जातीय समीकरणात रक्षा खडसे यांच्या एंट्रीमुळे काय नेमका फरक पडतोय असं आपल्याला वाटतंय? हो, बरोबर आहे। आपण म्हणतो तसं की लेवा पाटील समाजाचं या मतदारसंघावर जास्त प्रभाव आहे आणि मुख्य म्हणजे काय आहे की त्यांची जी एक गठ्ठा मतं आहेत तीच नेहमी इथे परिणाम करत असतात। तर यावेळेस असं झालेलं आहे की रक्षा खडसे आहेतच, त्याच्याबरोबर मनीष जैनांना त्यांनी जे आव्हान दिलेलं आहे, फक्त मध्ये उल्हास पाटील जर का अपक्ष उभे राहिले तर उल्हास पाटील हे देखील माजी खासदार जे आहेत ते देखील लेवा पाटील समाजाचेच आहेत। तर याच्यात काय मतांची फाटाफूट होते, उल्हास पाटील किती मतं घेतात आणि एकंदरीत कसे कसे डावपेच लढवले जातात याच्यावर बऱ्यापैकी ठरेल। पण मुळात त्या मतदारसंघावर जो पगडा आहे आणि प्रभाव आहे तो निश्चितपणे लेवा पाटील समाजाचा आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरच विजयाचा काटा इकडे तिकडे झुकलेला आपल्याला दिसून येईल। अभिजित, एक प्रश्न या ठिकाणी मला तुम्हाला असा विचारायचा आहे की तो म्हणजे घराणेशाहीचा आरोप वारंवार करणाऱ्या भारतीय जनता पक्षात सुद्धा रक्षा खडसे यांच्या निमित्तानं पुन्हा एकदा दुसरं एक राजकीय राजघराणं पुढे येते की काय? एकनाथ खडसे यांच्या त्या स्नुषा आहेत, याआधी आपण पाहिलेत गोपीनाथराव मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, अनेकांची मुलं राजकारणात आलेली आहेत, त्यांनाच तिकीटं मिळत आहेत, काय सांगाल?
हो, निश्चितपणे. कारण तसं त्या स्वतंत्र उमेदवार म्हणून जर का असत्या तर त्यांना तिकीट मिळायचं किंवा एकदम थेट लोकसभेसारखी एवढी मोठी उमेदवारी मिळायचा जसा प्रश्न झाला नसता. एकतर मुळात आपण बघितलं तर तिथे आता भाजपचा विद्यमान खासदार आहेत जावळे, तर त्यांना आधी झालेलं पहिल्या भाजपचं जे पहिली नाव आधी डिक्लेअर झाली त्याच्यातच त्यांचं नाव जाहीर झालं. हे सगळं असताना देखील आता जे काही तिकीट बदललं गेलंय आणि त्यांच्या नावापाठीमागे खडसे हे आडनाव आहे, याचा निश्चितपणे त्यांना लाभ झालेला आहे या सगळ्या याच्यात. आणि त्याच्यामुळेच म्हणजे एक प्रकारे ही घराणेशाहीच आहे भाजपमध्ये सुद्धा. तिथे जसं ईश्वरलाल जैनांचे चिरंजीव म्हणून मनीष जैन पुढे आलेत, तसं इथे आता खडसेंच्या स्नुषा म्हणून रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाली आहे. आणि हा एक नवा अध्यायच आहे भाजपमधल्या घराणेशाहीचा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अभिजित, ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न असा विचारतोय की तो संपूर्ण जो भाग आहे रावेर मतदारसंघाचा, तो रावेर मतदारसंघाचा भाग हा गारपीटग्रस्त भाग आहे, अवकाळी पावसाचा भाग आहे. यावेळी अवकाळी पाऊस तिकडे पडला होता. आता निवडणुकीच्या निमित्तानं पैशाचा अवकाळी पाऊसही तिकडे पडणार का? दोन्ही तगडे उमेदवार आहेत. आपण निश्चितच खूप म्हणजे त्याच्यात जरी त्याचा श्लेष काढू गेलो आपण तरी तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की म्हणजे ती जेवढी दुःखद घटना आहे, जेवढं लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे, हे जे न भूतो झालेलं आहे, तर त्याचबरोबर इकडे म्हणजे तो एक जो काही सगळा दुःखदायक भाग आहे, तर त्याच परिस्थितीत त्या पार्श्वभूमीवर विचार केला तर आता हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते तसे तगडे म्हणायला लागतील की जे आर्थिकदृष्ट्या संपन्नता जिथे आहे. आणि ईश्वरलाल जैन असोत किंवा मनीष जैन असोत, यांच्या बाबतीत असंच म्हणलं जातं की साम दाम दंड भेदातला त्यांचं जे काही आहे तर ते आर्थिक गणित आणि याच्यावर त्यांचं बरंचसं अवलंबून आहे. त्याच पद्धतीने आता खडसेंना सुद्धा बऱ्यापैकी तिथे आर्थिक बळ लावायला लागेल. आणि एकंदरीत आपण म्हणतात असं की अवकाळी पावसानंतर या मतदारसंघात जर का आपल्याला आता येत्या काळात काही पैशाचा पाऊस बघायला मिळाला तर आश्चर्य वाटणार नाही. महाराष्ट्रातली अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही बनलेली निवडणूक रावेरची, ज्याच्यामध्ये रक्षा खडसे येण्यानं जातीपातींचीच नव्हे तर साम दाम दंडभेदाची सर्वच गणितं बदललेली आहेत. आणि त्याचं विश्लेषण आपल्यासोबत अभिजित कुलकर्णी करत होते. अभिजित कुलकर्णी, या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.